नेत्यांनी काय केलं किंवा उद्या हे नेते काय करतील यापेक्षा आज सत्ताधारी म्हणून, एक नेता म्हणून, जनतेचा प्रतिनिधी म्हणून आज मी काय करू शकतो, काय बोलू शकतो, काय वास्तवात शेतकऱ्यांना, जनतेला मदत करू शकतो हे बोलणं उत्तम लोकप्रतिनिधीचं, उत्तम लोकनेत्याचं लक्षण असतं. आता हेच लक्षण आजच्या पत्रकार परिषदेत आदरणीय संजय राऊत साहेबांनी सांगितलं. आता हे लक्षण सांगितल्यानंतर कुठलाही अपरिपक्व विधान न करता शांत राहतील ते नवनाथ बन कसले. यावर भाजपचे नवनाथ बन म्हणतात संजय राऊत यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, त्यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची गरज आहे. आता या व्यतिरिक्त नवनाथ बन शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे, मराठवाड्यात शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत जाहीर केली पाहिजे, या सगळ्यावर बोलतील अशी तर काय आमची अपेक्षा नाही. नवनाथ बन असं एवढं आणि इतकंच बोलू शकतात, एवढीच नवनाथ बन साहेब आम्हाला तुमच्याकडनं अपेक्षा आहे. पण तुम्हाला जर डोक्यावर किती लोकांचा परिणाम झाला एवढा अचूक कळत असेल तर नवनाथ बन साहेब, मराठवाड्यात शेतकऱ्याची अत्यंत वाईट परिस्थिती याची पाहणी करण्याकरता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जातात. त्यावर शेतकरी म्हणतात साहेब शेतकऱ्याला मदत किती कराल. त्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणतात राजकारण करू नको. शेतकऱ्यांना मदत किती करणार या प्रश्न विचारल्यानंतर राजकारण करू नको असं म्हणणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यावर किती परिणाम झाला असेल यावर नवनाथ बन साहेब तुम्ही बोललात तर जास्त बरं होईल. पंचनामे करण्यापेक्षा शेतकऱ्याला तात्काळ मदत दिली पाहिजे आणि मग काय तुमची औपचारिकता करायची ते केलं पाहिजे. पण तसं न करता औपचारिकता केल्या जात आहेत आणि वेळ काढूपणा केला जातोय. नवनाथ बन हे करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावर किती परिणाम झाला आहे यावर जास्त तुम्ही बोललात तर फार बरं होईल. योग्य वेळ आली की शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी आम्ही करू. अहो बसायला घर नाही, खायला अन्न नाही, मळ्यामध्ये शेतामध्ये पीक नाही, यापेक्षा कर्जमाफी करण्यासाठी कोणती योग्य वेळ असू शकते. पण तरीही तुम्ही कर्जमाफी करत नाही, शेतकऱ्याला आधार देत नाही. असं करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावर किती परिणाम झाला आहे हे तुम्ही सांगू शकाल का. मदत किलोभराची आणि जाहिरातीत फोटो मात्र डझनभर. इथे राजकारण खऱ्या अर्थाने केलं जात आहे, पण इथे राजकारण करतात हा प्रश्न विचारला जात नाही. प्रश्न न विचारणारे आणि जाहिरात बाज करणाऱ्यांच्या डोक्यावर किती परिणाम झाला आहे यावर नवनाथ बन तुम्ही बोललात तर जास्त बरं होईल. अहो महाराष्ट्रातले तरुण कॉन्ट्रॅक्टर आत्महत्या करतायत, तुमच्याकडे बांधकाम खात्याकडे पैसा नाही. दर आठवड्याला, दर महिन्याला अपात्र महिलांची लाडकी बहीण योजनेतनं यादी काढली जाते, तुमच्याकडे महिलांसाठी बालविकास खात्याकडे पैसा नाही. मराठवाड्यात एवढी मोठी आपत्ती कोसळली, शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तुमच्याकडे आपत्ती विभागाकडे पैसा नाही. शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यासाठी तुमच्याकडे कृषी खात्यात पैसा नाही, परंतु जाहिराती करण्यासाठी तुमच्याकडे कोट्यावधींचा पैसा आहे. जिथे गरज आहे तिथे 1 रुपयाही खर्च करायचा नाही, पण नको तिथे पाण्यासारखा पैसा उधळला जातोय. हे करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावर किती परिणाम झाला आहे आणि त्यांना कुठल्या हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची गरज आहे यावर नवनाथ बन तुम्ही बोललात तर जास्त बरं होईल. मुळात तुमच्याकडनं अपेक्षाच नाही, कारण एवढे सगळे सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला असताना त्यांची बाजू घेऊन पत्रकार परिषद घेणाऱ्या नवनाथ बन आधी तुम्हाला मेंटल हॉस्पिटलमध्ये पाठवण्याची जास्त गरज आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.